मित्रांनो, आशा करतो तुम्ही सर्व व्यवस्थित आहात. तुमचं मुद्देसूदमध्ये स्वागत आहे. आज आपण बंगळुरूमधील पाणी संकटाबद्दल चर्चा करणार आहोत. बंगळुरू वाळवंट बनण्याच्या मार्गावर आहे का, याची सखोल चर्चा करू. चाणक्य नीतीचा संदर्भ घेऊ. चला सुरू करूया. फेब्रुवारी संपलेला आहे आणि मार्च संपलेला नाही, तरी देखील बंगळुरूमध्ये आधीच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. ही समस्या फक्त बंगळुरूपुरती मर्यादित नाही, तर भारतातील अनेक मोठ्या शहरांनाही याचा सामना करावा लागत आहे. जर हे असे सुरू राहिले तर उन्हाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होईल. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत, जसे की पाणी वाया घालवणाऱ्यांना दंड, पाणी बचतीसाठी जनजागृती मोहीम. पण हा बंगळुरूच्या बाबतीत नावाविषय नाही. बंगळुरूला तलावांचं शहर म्हणतात, पण इतके तलाव असूनही शहराला पाणी टंचाई जाणवत आहे. बंगळुरूच्या पाणी संकटामागचे एक मोठे कारण म्हणजे लोकसंख्या वाढ. IT हब असल्याने संपूर्ण देशभरातून लोक इथे स्थलांतर करत आहेत. सध्या बंगळुरूची लोकसंख्या 1.5 कोटी आहे. शहराचा पायाभूत विकास एवढा वेगाने वाढलेल्या लोकसंख्येला तोंड देऊ शकत नाही. उदाहरणार्थ, मी नुकताच बंगळुरूला गेलो होतो, तर 1 किलोमीटर प्रवास करण्यासाठी मला 30 मिनिटं लागली. यावरून शहरातील वाहतूक किती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे आणि वाढत्या लोकसंख्येची कल्पना येत आहे. कधीकाळी तलावांचे शहर असलेले बंगळुरू आता कोरडे पडत आहे. याचा अर्थ शहर वाळवंट होण्याच्या दिशेने जात आहे का? BWSSB म्हणजेच बँगलोर वॉटर सप्लाय आणि सेवरेज बोर्ड चे चेअरमन रामप्रसन्न मनोहर यांच्या मते दक्षिण पूर्व बंगळुरू, व्हाईटफील्ड आणि बाहेरील भागात पाण्याची टंचाई सर्वाधिक आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर भूगर्भातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते, पण भूगर्भ जलसाठे आटत चालले आहेत. सध्या बंगळुरू दररोज 800 दशलक्ष लिटर पाणी भूगर्भातून उपसत आहे, पण लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याची मागणी झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे भूगर्भ जल पातळी वेगाने खाली जात आहे. पूर्वी बंगळुरूमध्ये 1000हून अधिक तलाव होते, पण आता मात्र 20 पेक्षा कमी तलाव उरले आहेत. 16व्या शतकात विजयनगर साम्राज्यातील नादप्रभू केंपेगौडा यांनी तलाव आणि जलाशय बांधले होते, पण आज ते झपाट्याने नष्ट होत आहेत. शहरीकरण आणि अतिक्रमण हे मुख्य कारणे तलाव गमावण्यामागचे आहेत. IT पार्क, रस्ते आणि इमारतींसाठी तलाव बुजवले गेले. 1970 मध्ये 262 तलाव अस्तित्वात होते, तर आज फक्त 20 उरले आहेत. उरलेले तलावही सांडपाणी आणि प्लास्टिकने प्रदूषित झाले आहेत. बंगळुरू समुद्र किनाऱ्यापासून जवळ असले तरी ते उच्च भूभागावर नाही, त्यामुळे मान्सून वारे इथे पोहोचेपर्यंत त्याचा वेग कमी होतो आणि पाऊस तुलनेने कमी पडतो. तसेच बंगळुरूची खडकाळ जमीन पाणी शोधून घेत नाही, त्यामुळे भूगर्भजल पुनर्भरण कमी होते आणि अचानक पूर येतात. पाणी संकटावर उपाययोजना. पाणी वाया घालवणाऱ्यांसाठी दंड, 5,000 रुपये दंड आकारण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी भूगर्भाऐवजी कावेरी नदीच्या पाण्यावर अवलंबून राहणे. रेन वॉटर हार्वेस्टिंग वाढवण्यावर भर. जर आज आपण पाणी बचतीसाठी प्रयत्न केले नाही, तर भविष्यात पाण्याची मागणी पुरवठ्याच्या किमतीत पट वाढेल. भूगर्भजल पूर्णतः संपेल, तलाव नष्ट होतील आणि पाणी टंचाईमुळे शहर राहण्यायोग्य राहणार नाही. शहर प्रत्यक्षात वाळवंट बनेल असे नाही, पण पाण्याअभावी ते राहण्यायोग्य नसेल. बंगळुरू एका टप्प्यावर उभे आहे. आता आपणच तलाव वाचवले आणि पाणी जपले पाहिजे, तरच शहर वाचेल. पाणी जपण्याच्या सवयी लावा, रेन वॉटर हार्वेस्टिंग वाढवा आणि भूगर्भजलाचा वापर मर्यादित ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मुद्देसूदला अधिक अपडेटसाठी फॉलो करा. लवकरच भेटू. धन्यवाद.